नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप चौधरी श्रीविद्या ज्योतिषमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी समाजात भरपूर असे लोक बघितलेत की त्यांना भविष्याची चाड नाही, भविष्याची जाणीव नाही, किंवा त्यांना जाणीव आहे त्यांना यश मिळत नाही. बरं, ज्यांना यश मिळतं ते त्यांना पचवता येत नाही. बरं, सगळ्या गोष्टी असून पण माणसाला सुख मिळत नाही. इतर प्रत्येक गोष्टीचे प्रश्न, जसा एखादा व्यक्ती आजारी भेटला किंवा आजारी पडला किंवा डॉक्टरना तो भेटला, तर आजारी पडल्यावर डॉक्टर त्याच्यावर काय करतो की त्याच्या शास्त्राप्रमाणे शिकवलेल्या गोष्टी त्याच्यावर तो क्रिया करतो, त्या गोष्टीनुसार तो क्रिया करतो. बरोबर आहे. आता एखादा पेशंट जर त्या ठिकाणी गेला की माझा BP वाढला आहे, तर मी काय करावे, तर तो BP लावून चेक करतो. म्हणजे ते झालं एक शास्त्र. जसं मेडिकल शास्त्र आहे, शेतीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे शास्त्र आपल्या पुराणामध्ये लिहिलेले आहे. तसंच मी ज्या शास्त्राची तुम्हाला ओळख करून देणार आहे किंवा ज्याबद्दल आपण बोलणार आहोत इथून पुढे, त्या शास्त्राला असे म्हणतात ज्योतिषशास्त्र. आता ज्योतिषशास्त्रामध्ये असे कित्येक प्रकार होऊन गेले आत्तापर्यंत, की आपण जर बघितलं तर महाभारतामध्ये श्रीकृष्ण हे चांगले ज्योतिषकार होते. कोणाला माहिती नसेल पण एक तुमच्याकरता माहितीकरता सांगतो. श्रीकृष्ण आणि दुर्योधनाने जेव्हा युद्धाचं श्रीकृष्णाला प्रस्ताव पाठवला, युद्धाचा प्रस्ताव पाठवला श्रीकृष्णाला, तेव्हा श्रीकृष्ण म्हणला होता की ठीक आहे आपण युद्ध करूयात, किंवा त्यावेळेस त्यांनी ती परवानगी हे केली. मग जेव्हा ते युद्ध सुरू झालं, त्या युद्ध सुरू होण्याच्या आधी दुर्योधन हा सहदेवांकडे गेला होता. सहदेवांकडे गेला, सहदेवांना म्हणला की मला तुम्ही युद्धाचा असं मुहूर्त काढून द्या की त्या युद्धामध्ये आमचा पराभव होणार नाही, किंवा असं एक चांगलं मुहूर्त काढून द्या, आमचा पराभव होणार नाही. मग त्याप्रमाणे नकुलने सहदेवाने ते दिलं, त्यांना मुहूर्त दिला. सहदेवाने मुहूर्त दिल्यावर तो मुहूर्त श्रीकृष्णाला कळाला, म्हणून श्रीकृष्णाने युद्ध दुसऱ्या मुहूर्तावर सुरू केलं की त्याचं मुहूर्त ते होतं. मग ते विजय मिळाला. मग अशा प्रकारचं एवढं आपल्या ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे, सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. तर त्यावेळेस योगी निदशा बघितल्या जात होती. त्याच्यानंतर मग पारंपरिक आलं पाराशरांचं, मग त्याच्यानंतर KP आलं, मग त्याच्यानंतर नाड्या आहेत, सूर्यनाडी, चंद्रनाडी, भृगुनंदी नाडी, अशा प्रकारचे ज्योतिषशास्त्र भरपूर आता प्रचलित झालं आहे. पण कसं आहे, म्हणताना कोणत्या गोष्टीने कोणत्या गोष्टीची काट टाकावी तर ती गोष्ट जास्त प्रभावी किंवा अभ्यासू होते. कोणतंही शास्त्र असो, पहिले जसे उपचार करत होते डॉक्टर लोक, तसे आता उपचार झाले नाही. आता चांगले उपचार सुरू झाले, किंवा ती जेवढी त्यांना सामग्री पाहिजे ती मिळाली, अपडेट झाले डॉक्टर लोक. तसंच ज्योतिषशास्त्र पण अपडेट झालं, पण ते लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोचत नाही. कारण आज आपण समाजात भरपूर लोक बघतो की 100 रुपये घेतात, 50 रुपये घेतात, मुहूर्त सांगतात, मग ते खरं होतं का नाही. आणि काय आत्तापर्यंत एखादी गोष्ट परफेक्ट बसली एखाद्या जातकाला की त्याला आपण सांगितलं की या गोष्टी खऱ्या आहेत आणि त्याला त्या आयुष्यामध्ये ती इम्प्लिमेंट खऱ्या झाल्या असतील तर त्याचा विश्वास पडतो. कधीकधी काही जुने लोक आहेत जे उपासना करतात, जे देवाला काहीतरी भक्ती करतात आणि मग ज्योतिषशास्त्र सांगतात, तर ते शास्त्र बोलत नाही, तर शास्त्रामागे असणारी त्याची उपासना ती कार्य सांगते. बरोबर आहे. पण म्हणताना की आपण असं जर करत असलो तर आपण तिथं एखाद्या शास्त्राला न शिकता आपण ह्या गोष्टीची त्याला आपण मार्गदर्शन करतो आहे, तर आपण आपली उपासना खर्चिक करतो आहे. मग ती उपासना जर आपली खर्चिक झाली तर आपल्याला आपल्या स्वपरिवारावर किंवा याच्यावर संकट येणं, मग ते ज्योतिषशास्त्र किंवा ते बोलणाऱ्याचं प्रगती न होणं, इतर गोष्टी खूप बघितल्या गेल्या आहेत. म्हणून आज जर आपल्याला जर ज्योतिषशास्त्र किंवा हे जर आपण शिकून घेतलं चांगल्या प्रकारे, तर ज्योतिषशास्त्र चांगल्या प्रकारे शिकून घेतल्यावर तुम्ही जर तुमची उपासना आणि ज्योतिषशास्त्राची एक नियम हे जर दोन्ही बसवलं तर तुम्हाला त्याचा दोष पण लागणार नाही आणि तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट येणार पण नाही.
म्हणून जर तुम्हाला ज्योतिष जर जाणायचं असेल तरच कोणाला भविष्य सांगा, अन्यथा हा प्रयत्न करू नका. आणि ज्योतिषशास्त्र हे जर तुम्ही व्यवस्थित शिकून घेतलं, आणि खूप साधारण गोष्टी असतात, आपल्याला आपल्या पूर्वजांनी इतक्या छान गोष्टी दिलेल्या आहेत, पण माणूस त्याचा अभ्यास करत नाही. आपल्याला चांगलं आपण चैत्र वर्ष सुरू होता, आपण एक पंचांग आणतो, ते पंचांग आपण कधी वेळ काढून वाचून बघितलं का, त्यात काय दिलं आहे काय नाही. प्रत्येकाला याची जाणीव आपण जर प्रकर्षाने केली तर आपलं शास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना त्याच्यावर विश्वास वाटेल. आज जे भोंदूगिरी वगैरे हे जे लोक करतात, हे तंत्र आहे पूर्ण, हे की शास्त्र नाही, हे ज्योतिषशास्त्र नाही, हे तंत्राचा विभाग झाला. मग तंत्राचा विभाग करून ते लोक करत असतील, पण त्यात ज्योतिषशास्त्र भरडलं जातं. मग तुम्ही जर जास्त लोक एक चांगल्या प्रकारे शिकले, चांगल्या प्रकारे तुम्ही जर लोकांना मार्गदर्शन केलं, त्या ज्योतिषशास्त्रावर प्रत्येकाचा विश्वास बसेल आणि कोणालाही अशा गोष्टीला ब्लेम करायला जागा मिळणार नाही. तर अवश्य सगळ्यांनी आपण ह्या ज्योतिषशास्त्र काय आहे, पंचांग काय आहे, हे पंचांग कसं काम करतं, काय करतं. आज किती लोक सांगते अल्निनो आलं होतं, ते काय. पण ते जर बघितलं गेलं तर अधिक महिना असतो. अधिक महिन्यामध्ये जेव्हा रवी जो असतो ना, तो राशी बदलत नाही, तो त्याच राशीमध्ये राहतो. तर अधिक महिना पण कसा बनला, तर जी आपली क्षय तिथ्या होतात, त्या क्षय तिथीचा प्रत्येक वर्षी 10 क्षय तिथ्या असतात. चैत्रापासून फाल्गुनपर्यंत जेवढे महिने असतात, त्याच्यातून 10 तिथ्या अशा बाहेर काढल्या जातात की ज्या क्षणांचा क्षय झाला आहे, म्हणजे त्या सूर्य उगवताना त्या वेळेस तिथं नव्हत्या, अशाला क्षय तिथी म्हणतात. अशा 10 क्षय तिथ्या काढल्या की त्यांचा होतो अधिक मास. मग क्षय तिथ्या काढल्या, तर क्षय तिथ्यामधून पण अजून 3 तिथ्या काढल्या, तर तो त्रैमास 33 दिवसांचा तो महिना होतो अधिक महिना. मग त्या 3 तिथ्या बाजूला काढल्या म्हणून 33 महिना, ते 33 दिवस ते अधिक महिना धरला जातो आपला. मग त्या अधिक महिन्यामध्ये काय होतं की कधी कधी आपल्याला कोणते कामं करू नये किंवा काय करावं, त्याला मलमास दिलेला आहे, आणि तो मलमास अधिक महिना असल्यामुळं सूर्य पुढं जात नाही, मग तो त्या महिन्यातच राहतो. म्हणून जेव्हा वैशाख महिन्याची अमावस्या होते, तर वैशाख महिन्याच्या अमावस्या झाल्यावर जेव्हा चंद्र हा पूर्ण जल नक्षत्रात जोपर्यंत येत नाही, मृग नक्षत्रात, तोपर्यंत पाऊस पडत नाही. याच्यात साधारण अमावस्या झाल्यापासून 5-6 दिवसाचा काल पुढं धरला जातो. तसं यावेळेस पण झालं. जेव्हा अधिक महिन्याची अमावस्या संपली आणि येणाऱ्या सप्तमी तिथीला बरोबर पावसाचं आगमन झालं. म्हणजे इतकं ज्योतिषशास्त्र आपलं परफेक्ट आहे. आज हे पंचांग आपण म्हणतो, पण आपण जर याचा अभ्यास केला तर आपण व्यवस्थित लोकांना आपण गाईड करू शकतो, असे मला वाटते. शुभम भवतु.